तर जरांगे तुम्ही एक दिवस येसाल पण वापस जाणार नाही, हे प्रदीप नागर सांगतो। परंतु एक राज्याचा स्वयंभूत गावामध्ये येतो आणि धनंजय मुंडेंवर टीका करतो आणि सांगतो की हे परळीतून झालं, हे खपवून घेतल्या जाणार नाही। अरे जरांगे एक मिनिट थांबा, आहोत तेवढे क्रांतिकारी सुद्धा आहोत। या गावामध्ये येऊन चिखल्यामध्ये तुम्ही भाषण माय बहिणी म्हणून घेणारे लोक आहे तुम्ही। या ओबीसीचं नेतृत्व मग त्या पंकजाताई मुंडे असतील, त्या धनंजय मुंडे असतील, यांना संपवण्याचं काम करताय। जरांगे तुम्ही साधे देशी दारू विकायचे तुम्ही अंबडला, काय काम करायचे तुम्ही? आम्हाला माहिती आहे तुम्ही कुणी तयार केलंय तुम्हाला। तुमचा गुरु कोण आहे? तुमचा गुरु बारामतीमध्ये बसायचा, तुमचा गुरु आमचे राजेश टोपे साहेब आहेत, आणि तुम्हाला आमचं ओबीसीचं नेतृत्व संपायचं महाराष्ट्रातलं। हा घाट घालण्यासाठी तुम्ही हा कार्यक्रम केला आणि प्रत्येक माय बहिणीचा सन्मान करणारे लोक आहोत। ही मा जिजाऊंची जन्मभूमी आहे। मा जिजाऊंनी ज्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना घडवलं ती ही भूमी आहे। आणि जरांगे तू मराठवाडा पेटू शकला असेल पण विदर्भ तुझ्या बच्चा रोग नाही, विदर्भ तुझ्या बच्चा रोग नाहीये। जर तू या विदर्भामध्ये जाती जातीमध्ये जर भांडण लावायला आला, या विदर्भातले मराठा कुणबी आहेत, आम्ही सुद्धा कुणबी आहोत, आम्ही सगळे ओबीसी आहोत। आमच्या या विदर्भामध्ये येऊन जाती जाती जर भांडण, तर जरांगे तुम्ही एक दिवस येसाल पण वापस जाणार नाही, हे प्रदीप नागर सांगतो। तो भगत सिंग झाला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हा मृत्यूला पुढे जाईल ओबीसीसाठी, एवढं लक्षात ठेवा। धनंजय मुंडेंचं राजकारण संपवायचं, पंकजाताई मुंडेंचं राजकारण संपवायचं, पण तुम्हाला एक चांगला गुरु भेटलेला आहे। तुम्हाला एक चांगला गुरु भेटलेला आहे, त्या गुरुचं नाव आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस। तुम्ही जर चाणक्य आहात तर ते 10 चाणक्य या खिशात ठेवतात आणि 10 चाणक्य या खिशात ठेवतात, एवढं लक्षात ठेवा। यापुढे सगळ्यांना विनंती करतो की आम्ही मराठा वंजारी भाऊ भाऊ आहोत, सगळे एकत्र आहोत, आम्ही सर्व सुखाने नांदणार आहोत, पण इथे वापस जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा।